मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आमच्या अनप्लॅन ट्रेक्स या टॅगलाईन खाली आज आम्ही दादरवरून निघालोय ट्रेकिंगसाठी. पण अजूनही आमचं फिक्स झालं नाहीये कुठे जायचंय ते. आणि आजच्या ट्रेकचा आमचा प्लॅनर गणी भाऊ मागे विचार करतोय कुठे जायचं. आमचं अजूनही फिक्स नाही होत आहे. कर्जतला जायचं, खोपोलीला जायचं की खालापूर साईड जायचं, लेणी करायची, किल्ला करायचा, काय करायचंय ते आमचं अजूनही फिक्स होत नाहीये. पण पनवेलपर्यंत फिक्स होईल. आणि आज आमच्या या रथाचं सारथ्य करतायत संजय भाऊ. भले एक वेगळा प्लॅन करून निघालो होतो, पण ऑलरेडी आम्ही खूप लेट झाल्यामुळे दूरचा प्लॅन करण्यापेक्षा जवळचाच एखादा छोटा किल्ला आणि एखादा वॉटरफॉल हे करावं हा गाडीत बसल्याच हा विचार करून आता आम्ही सर्वजण करतोय. तो म्हणजे कर्जत जवळ वदप म्हणून एक गाव आहे आणि हा वदप गावाजवळ असलेला भिवगड किल्ला. आता हा भिवगड किल्ला तुम्हाला माझ्या मागे दिसतोय. या समोर दिसणाऱ्या या छोट्याशा डोंगरावरती असलेला भिवगड किल्ला हा अगदी सहज सोपा किल्ला आहे. म्हणजे अर्ध्या दिवसामध्ये पूर्ण ट्रेक कंप्लीट करून आपण खाली येऊ किल्ला बघून. एवढा छोटासा असलेला हा ट्रेक. त्यामुळे आम्ही आता ह्या किल्ल्याची निवड केली आजच्या ट्रेकसाठी. आणि इथूनच मग एखादा जवळपासचा वॉटरफॉल, ह्या भागामध्ये बरेचसे वॉटरफॉल्स आहेत, त्यामुळे जवळपासचा एखादा वॉटरफॉल वगैरे करता येईल. आणि ह्या किल्ल्याच्या पायथ्याशीच असा एक छोटासा हा ओढा जातोय. आणि गावचं जीवन कसं असतं ते इथे अगदी जवळून निहाळता येईल. किल्ल्याच्या पायथ्याशी हे असं एक मारुतीचं छोटंसं उघडं मंदिर आहे. आणि भिवगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता कुठे आहे त्याची ही मुख्य खूण आहे. आमचा ट्रेक यशस्वी व्हावा म्हणून गणी आता मारुतीला गाराणं घालतोय. अरे मेल्या, खातो वाया जास्त घालवतोयस. इथे समोर ही जी पाण्याची टाकी दिसते, या पाण्याच्या टाकीच्या बाजूनेच किल्ल्याकडे वरती जाणारी वाट आहे. आणि इथून साधारणपणे 15-20 मिनिटाचा हा ट्रेक आहे आणि आपण किल्ल्याच्या माथ्यावरती पोचतो. भिवगडकडे कधीही जाताना इथं ह्या भागात ही हमखास दिसणारी गुरं. नाही, परत ये मागे. ट्रेकच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही अशी थोडीशी निसरडी वाट आहे, जिथे दगडातल्या पायऱ्या झिजल्या आहेत आणि पावसाळ्यामुळे थोडंसं जास्त चिखल झालं आहे. ट्रेकची वाट लावणारा टीम. भिवगड हा अगदी सहज सोपा ट्रेक आहे. म्हणजे पायथ्यापासून अगदी 20-22 मिनिटामध्ये आपण गडमाथ्यावर पोचतो. आता आम्ही 2 टप्पे पार केल्यानंतर समोर दिसतोय तो गडाचा पायरी मार्ग. आणि ह्या दगडात कोरलेल्या पायऱ्या पार करून आपण पुढे गेलं की आपला गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपला गडमाथ्यावरती प्रवेश होतो. गडाच्या पायथ्याजवळच हे असं प्रशस्त असं एक पाण्याचं टाकं आहे. आणि आता तर ते फुल भरलं एकदम. आणि हे वरूनही कळतं आहे की बऱ्यापैकी खोल पाण्याचं टाकं आहे. आणि इथेच मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या ह्या दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत. आणि दगडात कोरलेल्या पायऱ्या हेच ह्या गडाचं
ऐतिहासिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत की हा गड साधारणपणे 11-12व्या शतकामध्ये शिलाहार काळात बांधलेला होता. पायऱ्यांचा हा भाग थोडासा आता रिस्की झाला आहे आणि इथं थोडं जपून जावं लागतं. तुला काय वाटेल ते काढ. तुम्ही नुसतं व्हिडिओ नका बनवू, तुम्ही वरती या. मध्ये बायकोची शिव्या घालतो आपण. आणि इकडे एक गुहा आहे. बांधीव आहे तो. गडाच्या उजवीकडच्या भागामध्ये ही इथे लेणी दिसत आहेत डोंगरात कपारीमध्ये, आणि इथून शेरवारी परंपरा वरच्या भागामध्ये सुद्धा इथे तर या ना त्या लेणी आहेत. इथे खेळ समारी आहे. आणि ह्या गुहेमध्ये आता इथे एक नाही विरगळ ठेवलेली आहे. फक्त आता इथे सावकाश आहे, अगदी सावकाश आहे. पावसामुळे आता हा भाग एकदमच निसरडा झाला आहे, त्यामुळे इथे सध्या जाणं शक्य होणार नाही. फोटो काढायचा. हां, हो हो. हा पॅच थोडासा कठीण नाही म्हणता येणार याला, पण थोडासा अडचणीचा आहे, निसरड आहे, त्यामुळे इथे थोडं सांभाळून यावं लागतं. आणि ह्या पायऱ्या चढून वर आलं की हा आहे गड माथ्यावरचा पहिला टप्पा. या पहिल्या टप्प्यातून वरती गेलं की आता फक्त थोड्याशाच पायऱ्या चढायच्या आहेत आणि इथून वर गेलं की आपला गडप्रवेश होतो. गड माथ्यावरती प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम समोरच आपल्या गड माथ्यावर प्रवेश करतानाच पहिल्याच टप्प्यामध्ये समोर दिसतं हे कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं. हे पाण्याचं टाकं जेव्हा ओव्हरफ्लो होतं तेव्हा हे पाणी वाहून जाण्यासाठी हा असं इथे पाट बनवलेला आहे, आणि इकडून गडावर पुढे निघून जाण्यासाठी ही अशी इथून वाट आहे. ही गडाची पश्चिमेकडील बाजू, पश्चिमेकडील सोंड, आणि इथून असं सरळ पुढे गेलं की आपण बालेकिल्ल्याकडे जातो. कोकणातून पुणे जिल्ह्यातल्या आंदरमावळ ह्या भागाकडे जो घाटाच्या मार्गाने जो पण व्यापारी वाहतूक जे पण होत होती तर ती या इकडच्या कुसूर घाटाने होत होती. आणि ह्या कुसूर घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी, कुसूर घाटाच्या व्यापारी वाहतुकीवरचं रक्षण करण्यासाठी हा जो भिवगड किल्ला आहे, ह्या भिवगड किल्ल्याची निर्मिती ही कुसूर घाटाच्या ह्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी केली होती. भिवगडाच्या बालेकिल्ल्यावरती पोचलो आहे, आणि बालेकिल्ल्यावरती इथं एक प्रशस्त असं पाण्याचं टाकं पण आहे, आणि एका वाड्याचे अवशेष पण दिसत आहेत. ते आता थोडं पुढे गेल्यानंतर तेही तुम्हाला दाखवेन. बालेकिल्ल्यावरती ही अशी 3-4 पाण्याची टाकी आहेत. समोर दिसणारं टाकं हे आता माती जाऊन बुजलंय, मातीचा गाळ त्याच्यात साठलाय. हे इथे एक दुसरं टाकं आहे, आणि हे त्या पुढे असलेलं तिसरं पाण्याचं टाकं. आणि ह्या भागामध्ये इथे असं एक हे प्रशस्त असं टाकं आहे जे खोदीव पण आहे आणि बांधीव पण आहे.
भिवगड किल्ल्यावरती येण्यासाठी 2 वाटा आहेत. एक वाट ही गौर कामत गावातून आहे आणि दुसरी वाट ही वदप गावातून आहे. आणि हा किल्ला अगदी सहज सोपा आहे, म्हणजे अगदी नवशिक्यांना सुद्धा ज्यांनी कधी ट्रेक केले नसतील अशाने सुद्धा ट्रेक स्टार्ट करण्यासाठी सुरुवात म्हणून हा किल्ला करता येऊ शकतो. हे इथे इकडून आता समोर वाड्याकडे जाणारी जी वाट आहे ही फार रिस्की आहे. म्हणजे अगदी ह्या वाटेच्याच बाजूला पूर्ण मोठा दरी आहे, त्यामुळे इकडून खूप सांभाळून जावं. आणि हा इथे समोरच हे वाड्याचे अवशेष आहेत. खूप प्रशस्त असा वाडा होता. आमच्या आधी इकडे एक मोठा ग्रुप आलाय, म्हणजे तो जवळपास 50 लोकांचा ग्रुप असेल. तो वदप आहे. अच्छा, कैसी ये हवा चली पानी में आग लगी मुझे तो बड़ा मजा आया रे. भले भले रिदम मध्ये बसत नाही पण गाणं एन्जॉय करा. गड माथ्यावरती पोचल्यानंतर खूप जोराचा पाऊस सुरू झाल्यामुळे बाले किल्ल्यावरचं वाड्याचं शूटिंग मला करता आलं नाही आहे. आणि आता आम्ही दुसऱ्या वाट्याने, म्हणजे आम्ही गौर कामत गावातून किल्ल्यावर चढायला सुरुवात केली होती आणि आता उतरताना आम्ही जी वदप गावातली जी वाट आहे ती वाट शोधत आता तिकडून उतरतोय. तर दोन्ही वाटा आम्हाला आता एक्सप्लोर करायच्या होत्या, त्यामुळे या वाटेने फारसं कोणी येत नसल्यामुळे इथं थोडं वाट शोधावी लागते. पण आता इथे एक ॲरो असल्यामुळे ही वाट बरोबर आहे एवढं नक्की कळत आहे. तिथे ही दरड कोसळलेली असल्यामुळे आता ही वाट इथे बंद दिसते आणि इथे आम्हाला थोडंसं तर आहे वाट, फार जास्त जिकिरीचं नाही आहे. ह्या ठिकाणी पण एक लँडस्लाईड झाला आणि इथे पण एक मोठा दगड हा वरून घसरून येऊन पडलेला आहे. ओ माय 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 माय, पूर्ण पूर्ण घसरलं इकडे. तिकडून जायला लागेल. इथे वाट तशी आहे बघा. गणी नाही ते बघा तिथून आहे. गणी तिकडून बैल असेल तर ह्याला ठुशी मारेल विजयला. लाल टी शर्ट आहे. तो बोले चला माझ्यापेक्षा अर्धांड माणूस कोण आहे इथे. अरे ट्रॅफिक जाम केलं या लोकांनी. गणित तू पडला तरी चालेल, वासरू नाही पडलं पाहिजे. गेलं की बाबीच्या खाली. काय हळू साईडला जाऊ त्याला जगू नका. दुसरा रस्ता रे, थांबा ना, हळूच पटकन पुढे जाऊया. हा, एकदम यंग मस्क्युलर स्लिम ट्रिम अशा व्यक्तीने ही सहज सोपी जाणारी वाट सोडून येताना आम्ही आमचे सुलेमानी जिरवायला या अशा वाटेने आलोय, जी थोडी लांबीची वाट आहे आणि थोडी कठीण वाट आहे, जी वाट शोधत यावं लागलं. आणि आता 2 मिनिटात जिथे गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी पोचू. भिवगड उतरलोय
आणि आता विचार चालला आहे की हे जे मागे तुम्हाला वॉटरफॉल दिसत आहेत, आता हे वॉटरफॉल शोधत तिकडे जाऊन तिकडे डुंबून मस्त यायचं आहे आणि त्यानंतर कर्जत साईडला किंवा मध्ये कुठे जिकडे चांगलं हॉटेल भेटेल तिकडे जाऊन जेवणावर ताव मारता येईल. भाऊंचे पाय लटपट आहेत आणि हे हळू पुढे चालले आहेत. चरबी कमी नाही आहे, झाली आहे, चरबी वाढतच चालली आहे. भाऊंचे पाय लटपट आहेत, भाऊ लटपट आहेत, पडण्याच्या मनस्थितीत आहेत, भाऊ पडण्याच्या मनस्थितीत आहेत. गडाच्या पायथ्याशी ही अशी बरीचशी शिल्प पडलेली दिसतात. आता हे शिल्प नेमकं काय असेल? इथे कमळाचं नक्षीकाम दिसतंय, वरती स्तूपाचा आकार दिसतोय, पण हे नक्की काय असेल ते सांगता येत नाही. इथे आणखीन बरीचशी शिल्प दिसत आहेत. इथे पण हे एक शिल्प पडलेलं असं. या ठिकाणी ह्या रानामध्ये इथे एक कोणाची तरी कबर दिसते. कुठला पक्षी? हा तिथे दिसतो झाडाच्या बाजूला बांधावर तो आहे. तो कॉर्मोरंट नावाचा पक्षी आहे. तो छोटा पक्षी आहे. तिथे किंगफिशर पण बसला. तर कॉर्मोरंट पक्षी आहे ना, हे मासे खाणारे आहेत, पाण्याच्या आजूबाजूला राहतात. जसं किंगफिशर राहतात ना पाण्याच्या आजूबाजूला, तसा हा कॉर्मोरंट पक्षी आहे ना, तो आता तिथे छोटी जे बांधाच्या बाजूला छोटे मासे येतात त्याला बदकं म्हणतात, त्याची व्हाईट, ते खाण्यासाठी थांबलेला आहे तो. ही बदकाची प्रजाती आहे का? नाही, बदकाची नाही. इथे ही सगळी खेकड्यांची बिळं आहेत. इथं मोठं बीळ आहे. आम्हाला त्या समोर दिसणारे जे वॉटरफॉल्स आहेत, आम्हाला तिकडे जायचं आहे आणि इकडच्या स्थानिक लोकांकडनं कळालं आहे की तिकडे जाण्यासाठी वाट नाही आहे. तर आता आम्ही आमची हौस भागवण्यासाठी आता ह्या जंगलातून कुठून वाट सापडेल का ते पाहत वाट शोधण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला रस्त्यामध्ये एखादा बैठक काढलं होतं.